नक्कीच आपण थेट पुन्हा एकदा तिथे जातोय आणि यशवंत देशमुख देखील आपल्या सोबत त्या ठिकाणून जोडले गेले। तसंच आमचे दिनेश दुखंडे आहेत, तिथे अभिषेक उपाध्याय आहेत। हे सगळे आमचे प्रतिनिधी जे आहेत ते इकडची प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। सध्या ही सगळी जी दृश्य आपण पाहतोय तर रोड शो सुरू झालेला आहे। अगदी गाडी किती मुंगीच्या पावलानं पुढे सरकते ते देखील आपण इथे पाहतोय। यशवंत देशमुख यांच्याकडे आपण थेट जाणार आहोत। देशमुख सर, मोदींच्या रोड शोला आता इथे सुरुवात झालेली आहे, किती मोठा इम्पॅक्ट या सगळ्या गोष्टीचा होईल? ही जी काही एवढी गर्दी आहे ही गर्दी नेमकं काय सांगते? देशमुख सर आहेत, यशवंत देशमुख। या संपूर्ण रोड शो, मोदींचा रोड शो याची संकल्पना आणि पूर्ण आखणी आणि नियोजन आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, सांगाल की हा रोड शो मेगा रोड शो आहे, काय नेमकी तयारी होती आणि तिला अपेक्षित प्रतिसाद तुम्हाला मिळाला असं वाटतं का? ते प्रतिसाद जे अपेक्षित आहे ते 23 मेला करणार, पण असं वाटतं की तसा प्रतिसादमध्ये 2 वर्ष झाले। एक तर मला असं वाटतं की अपोजिशननी वॉकओव्हर दिला, का की 4-5 वर्ष आधी अरविंद केजरीवाल इथे आले होते, त्यावेळेला कंटेस्ट खूप जोरदार होता। पण सध्या आज प्रियंका गांधींनी वॉकओव्हर दिला आणि काँग्रेसचे कॅन्डिडेट जे अजय राय, ठीक आहे लोकल कॅन्डिडेट आहे आणि काही पुशओव्हर कॅन्डिडेट नाही आहे, पण तितका मोठा नावही नाही आहे की मोदीच्या समोर त्यांना प्रस्तुत करावं असं वाटेल। आणि महागठबंधनने जे कॅन्डिडेट दिला तर अगदीच वॉकओव्हर कॅन्डिडेट आहे, का की ती बाई इथे सध्या मेयरच्या इलेक्शनमध्ये पण हारून गेली होती। तर त्याचा ज्या कॅन्डिडेटला मेयरमध्ये पण यश मिळालं नाही त्याला लोकसभेमध्ये कसं काय यश मिळालं हे महागठबंधनचा कॅन्डिडेट होऊन कसं कळेल? मला वाटतं की अपोजिशननी वॉकओव्हर दिला। पण असं दिसतं आहे की गेल्या जो रोड शो झाला त्या तुलनेत थोडा प्रतिसाद कमी दिसतो आहे। अजून इतकी जास्त गरमी आहे, तुम्ही हे बघा, गेल्या 5 वर्ष आधी जे रोड शो झाला होता ते संध्याकाळी आणि रात्रीपर्यंत झाला होता, त्यावेळेला इतकी गरमी नव्हती। पण अजून एकदा सुरू झाला रोड शो तेव्हाच कळेल आम्हा लोकांना की हे फक्त आम्हा लोकांना जे कमी लोक दिसून राहिले सध्या दिसून राहिले की रोड शो स्टार्टिंग व्हायच्या नंतर अनेक लोक तिथे जॉईन करणार आहेत। 8 किलोमीटरचा परिसर आहे रोड शोचा, मला ते टप्पे सांगाल आणि प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय आहे? असं आहे की इकडनं रोड शो सुरू होणार तर सध्यात आधी आम्ही लोक 80 काशीचा 80 म्हणतात, तर वाराणसीचं नाव जे आहे ते वरुणा आणि 80 घाट इकडचा पहिला घाट जे असतं ते सगळ्यात जुनं, जिकडनं तुमची पंचकोशी परिक्रमा वाराणसीची सुरू होते ती तो स्थान 80 घाट आहे। 80 घाटचं नंतर जे रोड शो होणार आहे त्याच्यामध्ये शिवालय येणार आहे, म्हणजे जुने मोहल्ले खूप आणि जंगमवाडी येणार आणि मग एक खूप इम्पॉर्टंट मोहल्ला आहे त्याला म्हणतात मदनपुरा, का की मदनपुरा इम्पॉर्टंट का की तिथे सगळ्यात जास्त इकडची मायनॉरिटी पॉप्युलेशन आहे। आणि त्याच्यानंतर मग गोदवलिया येणार आणि मग गोदवलियानी राईट टर्न करून तिकडे मग दशाश्वमेध घाट आहे जे सगळ्या लोकांना माहिती आहे। तर हे जे पूर्ण 8 किलोमीटरची रोड शो चालणार आहे त्याच्यामध्ये बनारसचे जितके प्राचीन मोहल्ले आहे, जे नावदारी मोहल्ले आहे त्याला सगळ्यांना टच करून हे रोड शो होणार आहे। दशाश्वमेध घाट काय वैशिष्ट्य आहे आणि गंगापूजनचा वैशिष्ट्य, जे तुम्ही आले वाराणसी नाही आले तर मी विनम्र विनंती करतो की इलेक्शन वेगळं आहे पण वाराणसी तुम्ही या, का की जेव्हापर्यंत तुम्ही हे गंगेचे किनारे बसून तिकडे लोकांना भेटून जेव्हापर्यंत सकाळचे अंघोळ आणि संध्याकाळची आरती हे तुम्हाला मिळणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला बनारसचं काय आहे ते आकर्षण आणि ते कितका स्पिरिच्युअल ते आधार आहे ते तुम्हाला कळेल नाही, तर पूर्ण ते बघायला तुम्हाला हवं। दशाश्वमेध घाटाचं महत्त्व सांगा। देखील दशाश्वमेध घाट इकडचं तसं घाट आहे सगळ्यात जास्त मोठा, का की तिथे ब्रह्माजींनी त्याचं घाटावरती पूजन केला होता, अश्वमेध 10 त्याचा अश्वमेध केला होता, तर त्याचा पूर्ण पौराणिक वैशिष्ट्य आहे। आणि वाराणसीमध्ये का वाराणसी इम्पॉर्टंट आहे, का की पूर्ण जे 1000 किलोमीटरची लंबी पूर्ण गंगाजीची यात्रा आहे त्याच्यामध्ये फक्त वाराणसी असं स्थान आहे जिथे गंगा उत्तरमुखी असते म्हणजे त्याचा गंगाचा प्रवाह जे आहे ते गंगोत्रीचा आपल्या मुखकडे बघतात तेव्हाच हा स्थानाचा वैशिष्ट्य आहे। तर इट इज नोन एज द ओल्डेस्ट लिव्हिंग सिटी, म्हणजे सगळ्यात प्राचीन लिव्हिंग सिटी आहे पूर्ण विश्वासी बनारस, आणि इथे लोक जो आहे ते पण ते आपलं विशिष्ट ठेवतात। बनारसला वाराणसीला काही आयडेंटिटी क्रायसिस तशी नाही आहे की अमेठी म्हणजे आपला नामदार कोण आपला कामदार कोण तर आम्ही त्या परिवाराला वोट देतो किंवा बली आम्ही त्या परिवार किंवा बारामती मी पवारच्या परिवाराला वोट। एकूणच जी काही हा रोड शो ज्या रोडवरून जाणार आहे त्या सगळ्याचं विश्लेषण खूप छान या ठिकाणी यशवंत देशमुख यांनी केलेलं आहे। आपण थेट राम कदम यांच्याकडे जाणार आहोत। राम कदम, जर प्रियंका गांधीने उमेदवारी अर्ज भरला असता मोदींच्या विरोधामध्ये तर सामना बरोबरीचा झाला असता। ज्या ठिकाणी प्रियंका गांधी किंवा राहुल गांधी हे दोघेही
रिंगणामध्ये उतरायला तयार नाही। याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला सुस्पष्ट आहे की कोणामध्ये हिंमत मोदींच्या समोर उभी राहण्याची नाही आणि हे मान्यच करावं लागेल। आणि ज्या पद्धतीनं त्या काशीमध्ये अनेक योजना मोदीजींनी मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रधानमंत्री आपण ते व्यवस्थेचं पद आहे, पण तिथल्या जनतेनं निवडून दिल्याच्यानंतर त्या संपूर्ण परिसरात ज्या पद्धतीची कामं झालेली आहेत त्याच्यामुळे लोकांना एक वेगळा आनंद आहे। पण मोदीजी आता एका मतदारसंघापुरते मर्यादित राहिले नाही, देशापुरते देखील मर्यादित राहिले नाही। ते पूर्ण जगाचे एक अतिशय प्रतिभा संपन्न नेता, पूर्ण जगाचा नेता, महानेता अशी त्यांची एक प्रतिभा आता माणसासमोर येते आहे। आणि आपण पाहिलं असेल की एक साधा मापदंड सांगतो की 2014 भारत आर्थिक बाबतीमध्ये जगाच्या तुलनेत 11व्या क्रमांकावर होता आणि 5 वर्षात मोदीजींनी एकही दिवस विश्रांती घेतली नाही, सुट्टी घेतली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आणि योग्य त्या राम कदम, मग जर इतका विकास झाला किंवा इतके जर सगळे मुद्दे आहेत तर मग पुन्हा राष्ट्रवादाचा मुद्दा कशासाठी? राम कदम, आज जो मोदींचा हा रोड शो सुरू आहे त्या ठिकाणी बॉर्डर चित्रपटातली गाणी लावली गेली आहे, म्हणजे पुन्हा एकदा राष्ट्रवादाचा सुरक्षेचा मुद्दा संदेश आते हे या प्रकारचं गाणं जे आहे ते सध्या या रोड शो मध्ये ऐकायला येतंय। प्रचंड गर्दी आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, मात्र हे खरं आहे की पुन्हा एकदा राष्ट्रवाद जवानांच्या नावावर तर मोदींनी मतं मागितलेलीच आहेत। राम कदम, येते मी तुमच्याकडे, हरिभाऊ बोला। हा भावनात्मक खेळ किती दिवस करणार आहे तुम्ही? भावनात्मक खेळ महत्वाचा शब्द। हा भावनात्मक खेळ करताय तुम्ही, लोकांच्या भावनेला हात घालायचं आणि भावनात्मक मुद्दे जे आहेत ते पुढे करायचे, हे तुम्ही किती दिवस चालणार आहे तुमचं? अहो जे इश्यूज आहेत त्याच्यावर बोला, जे 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 तुम्ही आश्वासन दिले ते पाळलं नाही, काही केलं नाही, बेकारी वाढलेली आहे। त्या नोटबंदीमुळे आज जवळपास 2 करोडच्या जास्त लोकांच्या नोकऱ्या गेल्या, हे वारंवार आकडे पुढे आलेले आहेत। त्याचं काय? आणि पुन्हा एकदा राष्ट्रवाद जवानांच्या नावावर मतं मागणं आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही आया नाही, मुझे तो गंगा ने बुलाया है, गंगा अजून साफ झालेली नाहीये, महत्वाचा आहे, गंगेची अवदशा झालेली आहे, परत आहे। तुम्ही जे आश्वासन दिले होते ते काही झालं नाही। त्या वाराणसीमध्ये एवढी बेकारी वाढलेली आहे, वाराणसीमध्ये जे तुम्ही आता माईक पुढे करताय, कोणाच्या पुढे करताय तुम्ही? हे सगळं भारतीय जनता पार्टी। राम कदम यांना बोलू दे। राम कदम बोला। राठोड साहेब, आपण ज्येष्ठ आहात, माझी विनंती आहे आपल्याला की आपण बोलत असताना मध्ये कोणीच बोलत नाही, त्यामुळे इतर बोलत असताना आपण न बोललं तर अधिक बरं राहील, लोकांना ते व्यवस्थित ऐकायला जाईल। आमच्या संघटनेला महत्व आहे, पण जेव्हा देशहिताचा विचार येतो तेव्हा देशहित, देशप्रेम, राष्ट्रवाद याला आम्ही प्रथम क्रमांक दिलेला आहे। तुमच्या संघटनेत काय करता हा भाग वेगळा आहे। तेव्हा देशाची सुरक्षितता, देशाचं प्रेम आणि देशासाठी सर्वस्व ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, आमचा संस्कार आहे। आणि का राष्ट्रवाद काढू नये सांगा तुम्ही? आता मला पूर्ण बोलू द्या, आता पूर्ण बोलू द्या। निखिला अर्धवट बोलू नाही, निखिला आता मला 1 मिनिट, निखिला माफ करा, मला सलग केवळ 1 मिनिट बोलू द्या। निखिला मला 1 मिनिट फक्त सलग बोलू द्या। निखिला, माझा प्रश्न आहे की ज्यावेळेस मुंबईमध्ये 26/11 झालं, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये बसेसमध्ये बॉम्बस्फोट झाले, काँग्रेसचं सरकार केंद्रात होतं, राज्यात होतं, का नाही पाकिस्तानमध्ये शिरून आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले? नाही केले यांनी। अरे ते मोदी सरकार करत आहे, याच्यामध्ये तुम्हाला राजकारण दिसतं? अरे लादेनला 2011 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून मारलं, अमेरिकेमध्ये कोणी पुरावे विचारले नाहीत इतर पक्षांनी, आणि काँग्रेसवाले पुरावे विचारतात। राष्ट्रवादाशी देशहिताशी अमेरिकेनं त्याचं भांडवल काय? अमेरिकेनं लादेनचं नाव सुद्धा घेतलं नाही त्यांच्या निवडणुकांमध्ये। जवान किंवा त्यांचं लष्कर हे कधीच भावनात्मक मुद्दे नसतात। इथे तुम्ही जवानांच्या नावावर मतं मागता, हा मुद्दा आहे। जी रामभाऊ, आता ऐका जरा, 2 मुद्दे आहेत। निखिला, हे तुमचं परसेप्शन आहे की आम्ही त्यांच्या मग तुम्ही प्रचाराचं प्रवचन मग करा, आधी माझा ऐका। पहिला मुद्दा असा की निवडणूक आयोगाने जे सांगितलं होतं ते आचारसंहितेचा संपूर्णपणे भंग करून त्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार केलेली आहे, आणि एवढी गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोगाच्या साईटवरनं ती तक्रार सुद्धा गायब करण्यात आलेली आहे। तुमचा यूट्यूब चॅनल म्हणजे नमो चॅनल जो आहे तो
त्या संबंधी तक्रार झाली, सिनेमाच्या संबंधी कारवाई झाली. आता सुद्धा ही ज्या पद्धतीने काल परवा तुम्ही मुलाखतीचं मार्केटिंग केलं हे सगळं सोडून द्या, पण राष्ट्रवादाचा आणि सुरक्षा नितीला जो प्रश्न विचारताय त्याच्यामध्ये भावनात्मक किंवा प्रक्षोभाचं राजकारण तुम्ही करता आहात हे निवडणूक आयोगाला मान्य नाही आहे. तुम्ही सगळं लोकशाहीचं प्रवचन देता. आणि दुसरी गोष्ट, नोटाबंदीमुळे 2 नाही 4 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एवढंच नाही तर विकासाचा दर जो आहे तो UPA पेक्षा तुमच्या काळात कमी आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. बेकारी 45 वर्षात सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे तुम्ही कसल्याही विकासाच्या गोष्टी करू नका. विकासाबाबत तुमचा रेकॉर्ड बोगस आहे. त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादाच्या वगैरे गप्पा मारा. राष्ट्रवादाचा मुद्दा जवानांच्या नावावर विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आपल्याला जिंकता येणार नाही हे माहीत झाल्यामुळे राष्ट्रवादाचा आणि भावना भडकवण्याचा, देशाच्या सुरक्षिततेसाठी भावना भडकवण्याचा हा प्रकार यांनी सुरू केलेला आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा मोदींच्या विरुद्धची जी तक्रार आहे ती निवडणूक आयोगाने त्याच्यावरती अद्याप निर्णय दिलेला नाही आणि त्या लोक वाट बघतायत. खरं म्हणजे ह्या कारणावर आपल्याला माहितीच आहे की धर्माचा, हिंदुत्वाचा जेव्हा वापर करून बाळासाहेब ठाकरेंची निवडणूक सुद्धा मतदान करण्याचं 6 वर्ष बंदी घातली होती. तर त्यामुळे पण मोदींच्या बाबतीत तसं का नाही? जसं आता हेमंतने सांगितलं की ते यूट्यूबवरनं काढूनच टाकलेले आहे तक्रार. तर ह्या अशा पद्धतीची दडपशाही जर का होत असेल तर काय केवळ राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन आणि मतदानाच्या दिवशी त्यांनी संपूर्ण म्हणजे तुम्ही मगाशी विकासाचा मुद्दा काढला किंवा राजकारणातल्या आदर्शांचा मुद्दा काढला, मात्र आतापर्यंत अशी कुठली निवडणूक आहे की फक्त विचारांवर किंवा मग फक्त मुद्द्यांवर लढली गेली, विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली? गेल्या 70 वर्षामध्ये आपण पाहिलं कुठली अशी निवडणूक होती फक्त विकासाचा मुद्दा होता? कधी जातपात, कधी राष्ट्रवाद, हे सगळे मुद्दे येतातच. आणि राजकारण असं आहे की राजकारणामध्ये जो जीता वही सिकंदर, आज मोदी तेच करतायत. तुम्ही मला हा जर प्रश्न विचारत असाल तर मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 1952 सालच्या ज्या पहिल्या निवडणुका ज्या होत्या नेहरूंच्या नेतृत्वाखाली, ज्यावेळी नेहरूंनी 300 सभा घेतल्या आणि नेहरूंनी सगळ्या ठिकाणी बिहारमध्ये जातीभेद निर्मूलन करा, तो माहोल वेगळा होता. मग 1971 सालच्या निवडणुका ज्या आहेत त्या इंदिरा गांधींनी ज्या गरिबी हटावचा मुद्दा मांडला होता त्यावेळी. त्यानंतर 1977 साली अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता. 1985 साली नव्या भारताची टेक्नॉलॉजीची उभारणी असं राजीव गांधींनी म्हटलेलं होतं. तेव्हा तसं झालं नाही. असं 1996च्या निवडणुका उदारीकरणाच्या मुद्द्यावरती लढवण्यात आल्या आणि बाबरी मशीदच्या मुद्द्यावरती झारखंड बाबरी मशीद पाडण्यात आली होती आणि काँग्रेसचं अपयश आलं होतं. हे मुद्दे झालेले होते. जात पात धर्म हे सगळे आहेत ना, या सगळ्यामध्ये असतात. राहुल गांधींना सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारावं लागलं नसतं या सगळ्या निवडणुकांमध्ये. बरोबर हरिभाऊ? नाही, बरोबर आहे. पण आता हे बघा, भावनात्मक मुद्दे परत परत येतात म्हणून मी परत त्याचा उल्लेख करतो. पाकिस्तान में घुसकर मारेंगे. राम, मला सांगा कदम साहेब, घुसकर मारेंगे म्हणजे काय? काय कोण मारणार आहे? तुम्ही जाणार आहे की मोदी जाणार आहे मारायला? कोण? हे आपले सैनिक जे रात्रंदिवस 1947 पासून त्या बॉर्डरवर लढत आहे, डोळ्यात तेल घालून रात्रंदिवसचे त्या बॉर्डर सांभाळलेली आहे. ते काही आजपासून नाही, तुम्ही आल्यापासून नाही, किंवा तुमच्यामुळे नाही, किंवा मोदी साहेबांमुळे नाही. तर तुम्ही सगळे भावनात्मक मुद्दे. आणि 1947 साली काश्मीरी टोळे आले ज्या, त्यांना नेहरू असताना आपण हाकलून लावलं होतं किंवा नेहरूंनी सांगितलं नाही की मी केलंय म्हणून. पण 71च्या लढाईचा वापर इंदिरा गांधींनी केला की आपल्या निवडणुकांमध्ये? त्यामुळे असं नाही असं कधीच निवडणुका आधी झाल्या होत्या. निवडणुका आधी झाल्या होत्या. नाही, जे जवान शहीद झाले आणि जे जवान शहीद झाले त्यांच्या काड्यावरची लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. तुम्ही कशा हे मुद्दे? कधी काँग्रेस पक्षाने गरिबी हटवण्याचा नारा दिला, 20 कलमी कार्यक्रम दिला. आज जी गरिबी हटली आहे, आणि मी परत सांगतो सगळ्यांची गरिबी हटली आहे, 80% लोकांची गरिबी हटली आहे. मोदींची सुद्धा गरिबी हटली आहे. चहा विकत होते. हरिभाऊ थांबा थोडंसं, मला सुद्धा बोलू देत थोडंसं. मी पण अँकर आहे इकडे. ही दृश्य पहा, मोदींना शोधावं लागतं या सगळ्या गर्दीमधून. खरं तर मागची काही दृश्य मी इथे तुम्हाला दाखवतो, कारण इथपर्यंत
इकडे आम्ही पोहोचू शकत नाही किंवा आमचं कनेक्शन जे आहे ते सारखं या ठिकाणी तुटतं. काही ठिकाणी जॅमर लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या प्रतिनिधीपर्यंत देखील पोहोचू शकत नाहीत. ही थेट दृश्य आपण इकडे पाहतोय की मोदींचा रोड शो जो आहे तो हळूहळू पुढे सरकतो. जसं मी म्हटलं मगाशी, प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे मुंगीच्या पावलानं हा जो रोड शो जो आहे तो पुढे सरकतोय. मगाशी म्हटलं होतं मी, जवळपास 25 क्विंटल फुलं जी आहेत ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि लोक आपल्या घरांमधून या फुलांचा वर्षाव मोदींवर इथे करतायत. मोदींच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांच्या बॉडी लँग्वेज मधला त्यांचा कॉन्फिडन्स पूर्णतः या ठिकाणी आपल्याला दिसतोय. वाराणसीमधली ही दृश्य पाहतोय आपण. अगदी इमारतीच्या टेरेसवर जाऊन लोक या ठिकाणी उभे आहेत, खिडकीमधून बघतायत. ज्या ठिकाणी उभं राहता येईल त्या ठिकाणाहून लोक मोदींना फक्त बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. आता या क्षणाला सर्व लक्ष जे आहे ते मोदींनी आपल्याकडे वेधून घेतलेलं आहे. प्रचंड गर्दी आहे. या गर्दीमध्ये आपल्याला आवाजही तिकडचा ऐकू येत नाही, इतकी प्रचंड गर्दी आहे आणि त्याचबरोबर आमचा आवाज सुद्धा आमच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचू शकत नाहीये. ही पाकळ्या ज्या आहेत ना, त्या सकाळपासून किती ट्रक आले जी. तुम्हाला दाखवते. भारतीय जनता पार्टी तुम्हाला दोन्ही दृश्य दाखवतोय की 2019 मधली आत्ताची ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि दुसरी 2014 मधली. हरिभाऊ दृश्य तर तुम्ही बघा आधी. 2014 मधला मोदींचा रोड शो, ज्या ठिकाणाहून मोदींनी आज रोड शो सुरू केलेला आहे, तिथूनच मोदींनी आपला रोड शो सुरू केला होता 2014 मध्ये. आणि इथेच त्यानंतर जी काही मोदींची गाडी सुसाट सुटलेली आहे ती अजूनही थांबलेली दिसत नाहीये. आता वाराणसीमधून ज्यावेळेला 2014 मधून मोदींनी आपला रोड शो केला होता, तर तो देखील जुनी दृश्य आहेत ही 2014 मधली, ती आपण पाहतोय. 2014 मध्ये मोदींनी इथे सफेद कुर्ता या ठिकाणी घातलेला आहे. पांढरा कुर्ता जो आहे तो त्यांनी या ठिकाणी परिधान केलेला आहे. ॲटिट्यूड तोच या ठिकाणी दिसतोय मोदींचा, कॉन्फिडन्स आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि सगळ्या लोकांना पुन्हा इथे ते हात हलवून इथे अभिवादन करतायत, प्रत्येकाला रिस्पॉन्स देत आहेत. आज ही 2019ची दृश्य आपण पाहतोय की कशा प्रकारे लोक आपल्या घरामधून मोदींना इथे अभिवादन करतायत. मोदी देखील त्यांना हात हलवून तसाच प्रतिसाद देत आहेत. वाराणसीमधून हा त्यांचा दुसरा उमेदवारी अर्ज असणार आहे. मगाशी आपण पाहिलं तर मोदींनी पांढरा कुर्ता 2014 मध्ये घातला होता. आज ते भगव्या कुर्त्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. एक वेगळा कॉन्फिडन्स, एक वेगळं हास्य, म्हणजे एक जगज्जेता ज्याप्रमाणे असावा तशा प्रकारे मोदींचा पूर्ण पेहराव आणि त्यांचा चेहरा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. हेमंत देसाई नाही बोलू द्या थोडंसं. हेमंत देसाई, एकूणच मोदींचा चेहरा बघून तुम्हाला नेमकं काय वाटतं या ठिकाणी? त्यांची एकूणच बॉडी लँग्वेज काय सांगते? बॉडी लँग्वेज ही नक्कीच त्यांना कॉन्फिडन्स इथनं तर निवडून येण्याची 100% आहे, पण त्यांना असं वाटतं की अजूनही आपण सगळ्यात पुढे असू. पण मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की हे करण्याची त्यांना पाळी आली आहे, कारण वातावरण बाहेरच्या राज्यामध्ये अनेक बाबतीत त्यांना जे रिपोर्ट्स मिळाले असतील ते प्रतिकूल आहे. त्यामुळे संपूर्ण माहोल अशा प्रकारचा पॉझिटिव्ह तयार करायचा, सकारात्मक तयार करायचा. भाजपच्या बाजूने, भाजपच्या शिवाय दुसरा पक्षच या इथे नाही आहे, संपूर्ण काँग्रेसमुक्त भारत झालाच आहे असं दाखवायचं आणि अशा प्रकारे अत्यंत कॉन्फिडन्स दाखवलं आपण. तशी जर बॉडी लँग्वेज असेल तरच आपल्याला विजय मिळू शकेल. पण मी असं सांगेन की राहुल गांधी सुद्धा काही बॉडी लँग्वेज त्यांची कॉन्फिडंट आहे राहुल गांधीची, तेव्हा प्रियंका गांधीची बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट आहे. मीडियामध्ये कोण किती जागा घ्यायचा आहे, कोणाकडे किती पैसे आहेत, निवडणूक मॅनेज कोण कशी काय करू शकते याच्यावरती सगळं अवलंबून. रणनीती सुद्धा तेवढीच महत्वाची असते. मीडियापर्यंत कधी पोहोचता, कसे पोहोचता हे देखील खूप महत्वाचे. तुम्हाला असं वाटत असेल की राहुल गांधींना संधी नाही तर त्यांनी देखील मीडियाशी संवाद साधावा की त्यासाठी मीडियाला मुलाखती देत फिरावं जसं मोदी फिरतात. राहुल गांधी तसं येत नाही. आता मीडियाकडे येण्यासाठी राहुल गांधी फंड कशासाठी? तुम्ही म्हणताय मुलाखत द्यायला पाहिजे, पण मी म्हणतो की निवडणूक निधी जो आहे त्यांच्याकडे, काँग्रेसच्या चौपट निधी यांच्याकडे आहे, काँग्रेसच्या चौपट निधी यांच्याकडे. मोदींना इथे अभिवादन करण्यासाठी लोक कशावर उभे आहेत तुम्हीच पहा. अगदी जीव धोक्यात करून लोक या कठड्यावर बसले आणि तिथून ते मोदींना अभिवादन करतात. काँग्रेसच्या काळामध्ये, इंदिरा गांधींच्या काळामध्ये काँग्रेसकडे पैसा होता आणि विरोधी समाजवादी पक्ष असतील त्यांच्याकडे पैसाच नव्हता. तशी स्थिती आता काँग्रेसची झाली. नाही निखिलाजी, मला सांगा, ठीक आहे गर्दी आहे सगळं आहे, पण जी हवा होती, जी लाट आली होती 2014 मध्ये, ती आज आहे का? आहे का देशामध्ये? नाही निखिला, मला एक सांगायचं, याचं उत्तर द्या मला. नाही मला एक सांगायचं, याचं उत्तर द्या. लाट आहे का आज? त्यांनी जे 14 मध्ये व्हाईट कुर्ता घातलेला होता आणि आता त्यांनी सरळ सरळ संदेश दिलेला आहे भगवा घालून की आता हिंदुत्वाचाच मार्ग आहे त्यांच्या पुढे.
हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बदललेत मोदी आता. जी, बरं थेट आपण थोडंसं वाराणसीमध्ये जाऊया. दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत. दिनेश, आता काय माहोल आहे त्या ठिकाणी? तुम्हाला स्वतःला तिथे नेमकं काय दिसतंय? निखिला, वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि ही लोकप्रियता त्यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनवणार का या बाबतीतली उत्सुकता असेल. पण लोकांमध्ये मोदींविषयी विश्वास आहे. वाराणसीतल्या जी एकूण गर्दी आपल्याला सध्या वाराणसीमध्ये दिसते आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक मतदार आहेत, ते उभे. भाजपचे कार्यकर्ते तर आहेत. भाजपचं हे मेगा शक्ती प्रदर्शन आहे. भाजपचे कार्यकर्ते, नेते सर्व सहभागी झाले आहेत. पण घराच्या बाहेर गॅलरी, गच्ची यावर सर्व लोक जमा झालेले आहेत आणि नरेंद्र मोदी यांची प्रतिमा टिपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जे रस्त्यावर नागरिक उभे आहेत ते मोबाईलच्या साहाय्याने त्यांची प्रतिमा टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व चौकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर पुष्पवृष्टी होते आहे. भले देशामध्ये राजकीय विरोधक मोदींवर हल्लाबोल करत असले, त्यांच्यावर आरोप करत असले, तरी वाराणसीत मोदींनी आपली लोकप्रियता कायम ठेवल्याचं दिसतं आहे. पण आता एकच आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वास आलेला आहे. याआधी असं समीकरण म्हणून प्रियांका गांधी या वाराणसीतून निवडणूक लढतील, पण आज निर्णय झालेला आहे की अजय राय हेच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील. हीच संधी भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळालेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना डिवचण्यासाठी. कारण जर प्रियांका गांधी जरी इथे आल्या असत्या तरी डिपॉझिट जप्त केलं असतं. इथपर्यंत आत्मविश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांचा दिसतो आहे आणि हे जे सध्याचं शक्ती प्रदर्शन आहे हे अभूतपूर्व आहे. याआधी अनेकदा मोदींनी त्यांच्या मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं आहे, पण आताची पार्श्वभूमी वेगळी आहे. कारण आता त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान व्हायचं आहे. लोक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील ते अशी भावना व्यक्त करतात की वाराणसीतून पुन्हा एकदा देशाचा पंतप्रधान होणार ही भावना आहे. आणि एकूणच श्रीलंकेची बॉम्बस्फोटाची घटना घडली त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा ही खूप चोख तैनात आहे. कुठलाही घातपात जर झाला तर खूप मोठी भयंकर घटना होऊ शकते. कारण इतकी गर्दी सध्या या रोड शो मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच ब्लॅक कॅट कमांडो जी मोदींची सुरक्षा यंत्रणा आहे ती विशेष सुरक्षा आणि सगळ्या फोर्सेस सध्या मोदींच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत. मोदींची गाडी आधी आहे, त्याआधी सुरक्षेच्या गाड्या आहेत. मोदींच्या गाडीनंतर स्थानिक जे मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हेही एका गाडीवर आहेत आणि हे सर्व नागरिकांना अभिवादन करताना दिसत आहेत आणि नागरिकही तितक्याच उत्स्फूर्तपणे त्यांना प्रतिसाद देताना दिसत आहेत. भले 3 वाजता हा रोड शो सुरू होणार होता, पण 5 वाजता सुरू झाला, पण इकडची गर्दी अजिबात कमी झाली नाही. आता 8 किलोमीटरचं हे अंतर मोदी रोड शोच्या माध्यमातून कापतील आणि त्यानंतर गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे आणि तो केल्यानंतर पुन्हा मोदी स्वस्थ बसणार नाहीये किंवा आराम करणार नाहीयेत. ते हॉटेलमध्ये मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे त्यांची जी दिनचर्या आहे ती व्यस्त आहे. उद्याही ते नामांकनाचा अर्ज भरणार आहेत किंवा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार आहेत. त्यावेळेसही त्यांच्याबरोबर एनडीएतले प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. शक्यता आहे त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील. कारण आतापर्यंत देशात अशी नाराजी राजकीय विरोधकांनी व्यक्त केली की मोदी फक्त मुलाखती देतात, पण जी पत्रकार परिषद व्हायला पाहिजे, पत्रकारांच्या जे मनातले प्रश्न आहेत, बीच कव्हर करणाऱ्यांच्या मनातले प्रश्न आहेत, त्याची उत्तरं मात्र मोदी देण्यापासून पळत आहेत. तर शक्यता आहे की कदाचित मोदी उद्या पत्रकार परिषद करू शकतील. नक्कीच दिनेश, आणि हा सगळा माहोल आपण या ठिकाणी अनुभवतोय. प्रचंड मोठी गर्दी आहे आणि अगदी मुंगीच्या पावलानं ही सगळी रोड शो आहे तो पुढे सरकतोय. मोदी इथे प्रत्येकाला अभिवादन करताना देखील आपण पाहतोय आणि त्याचबरोबर हा जो रोड शो आहे तो साधारण 6 तास लागतील रोड शो संपायला असंही आता म्हटलं जातंय. हळूहळू करून हा रोड शो जो आहे तो पुढे जातोय. अर्थात हा रोड शोचा रूट जो आहे तो साधारणतः प्राचीन मोहल्ले जे आहेत या ठिकाणाचे, या प्राचीन मोहल्ल्यामधून हा सगळा जो रोड शो आहे तो जाणार आहे. मोदींची एकूणच बॉडी लँग्वेज, त्यांचा कॉन्फिडन्स या ठिकाणी दिसतोच आहे. मात्र त्याचबरोबर लोकांना हसून अभिवादन करणं आणि एक प्रकारे मी तुमचाच आहे अशा प्रकारे भासवणं, या सगळ्यामध्ये मोदी यशस्वी झालेले आहेत. पुन्हा एक हरिभाऊ मी तुमच्याकडे येते. मात्र राम कदम मगासपासून आपल्या सोबत आहेत. राम कदम, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. एकूणच जो काही माहोल तयार केलेला आहे या ठिकाणी मोदींनी किंवा त्यांना मिळणारा एकूणच प्रतिसाद जर आपण पाहिला, इथे खूप प्रचंड मोठी गर्दी देखील या ठिकाणी आहे. एक भाजपनं एक टायमिंग या सगळ्यामध्ये साधलंय. निखिला, मला एक सलग तुम्ही 1 मिनिट फक्त बोलू द्या.
मुळामध्ये 2014ला जो रोड शो झाला त्यावेळेसही इतकाच मोठा रोड शो होता, याही वेळेस इतकाच मोठा रोड शो आहे, त्यात काही फरक नाही. जे वारंवार या ठिकाणी राष्ट्रवाद, शहीद जवान हा विषय येतोय, तर एकदा स्पष्टपणे 1 मिनिटं फक्त मला सलग बोलू द्या, नंतर पूर्ण वेळ बाकीच्या वक्त्यांना दिला तरी काय माझी हरकत नाही. मुळामध्ये मूळ मुद्दा असा येतो की याच्या अगोदर जेव्हा 26/11 घडलं किंवा मुंबईमध्ये देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, तर त्यावेळेस केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसचे पंतप्रधान होते. का नाही ते त्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले? नाही करता आले. हे करायला एक राजकीय इच्छाशक्ती लागते आणि ती राजकीय इच्छाशक्ती पहिल्यांदा मोदीजींनी दाखवली आणि ती दाखवल्याच्या नंतर काँग्रेसनं कौतुक करायचं सोडून आपल्या सैन्याच्या पाठीमागे राहायचं सोडून या काँग्रेसवाल्यांनी प्रश्न उपस्थित केले, पुरावा द्या, पुरावा द्या. अरे तुम्ही अगोदर जर सांगितलं असतं तर त्या सैनिक ज्या विमानाने गेले होते त्या विमानात काँग्रेसचे 2-4 पुढारी बसवले असते, त्यांची तयारी असती तर. त्याच्यामुळे आपण कुठे काय बोलतो आहोत याचं भान काँग्रेस जनांना नाही आणि हा विषय राष्ट्रवादाचा विषय आहे. एका राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन हा विषय आहे. जरी करता इतर राजकीय पक्षांना हे आवडलं नसलं तरी देशाच्या जनतेला आवडलंय आणि आज जे रोडवर लोक त्या ठिकाणी आलेत ते रोडवरची गर्दी हेच दाखवते की 2014 साली मोदीजींची लाट ही जाहीरपणे होती, पण आता सबंध देशात मोदीजींची एक सुप्त लाट आहे आणि 23 मेला तुम्हाला कळेल की या सुप्त लाटेने पूर्णपणे सुनामीचं काम केलंय. मोदीजी पुन्हा एकदा प्रधानमंत्री झाले. सुप्त लाट आहे असं तुमचं राम कदम म्हणणं आहे. तुम्ही मगाशी राजकीय पक्षाने भान ठेवावं असं म्हटलं, मात्र तुम्ही स्वतः इथे म्हटलं की ज्या पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यासाठी जे विमान पाठवलं त्यामध्ये काँग्रेसचे 2-3 नेते त्यामध्ये पाठवून दिले असते, तर ही भाषा देखील योग्य नाहीये. अशा प्रकारे म्हणजे सगळ्यांनीच भान राखणं थोडंसं काय योग्य नाही. एक मिनिट, काय योग्य नाही? जर काँग्रेसवाले विचारत असतील पुरावा तर काय योग्य नाही? निखिलाचं उत्तर द्यावं लागेल. जर काँग्रेसवाले वारंवार विचारून की पुरावा द्या असं विचारून जर सैन्याचा जर काँग्रेसवाले वारंवार विचारून आपल्या सैन्याचा अपमान करणार असतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काही प्रश्न नाहीये. देशभक्तीचा ठेका तुम्हाला दिलेला नाहीये. तुम्ही जवानांच्या अपमानाची आणि सैन्याचा काही संबंध नाहीये त्याच्यामध्ये. एखाद्याने असं विचारलं की यासाठी ऍडिशनल माहिती द्या, वेगवेगळे रिपोर्ट त्याच्यामध्ये काही उद्ध्वस्त करायला काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हते गेले. तुम्ही काय सांगताय? आणि काँग्रेसच्या काळामध्ये 4 वेळा हल्ले झाले, सर्जिकल स्ट्राईक झाले. मारला गेला पाकिस्तान. काँग्रेसच्या काळामध्ये 4 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले होते. काँग्रेसच्या काळामध्ये 4 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले. त्यांनी त्याचं दुकान मला मध्ये तुम्हाला थांबावं लागेल कारण काही मला दृश्य सुद्धा इथे डिस्क्राईब करावे लागणार. मोदी या ठिकाणी आपण पाहिलं, मोदी कालच आपल्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते की मला राग येत नाही, मात्र इथे आपण पाहिलं मोदींना इथे राग आला होता. मोदींनी इथे काही लोकांना इथून हटण्यास सांगितलेलं आहे. आता पुन्हा एकदा ते लोकांना इथे अभिवादन करतायत, हसून अभिवादन करतायत, मात्र समोर येणाऱ्या लोकांना, जवळ येणाऱ्या लोकांना मात्र ते तिथून बाजूला होण्यासाठी सांगतायत. दृश्य आपण इथे या ठिकाणी पाहतोय. जे दिनेश नेमकं काय घडलं होतं? पुन्हा एकदा प्रश्न विचाराल दिनेश. आत्ता मगाशी आपण पाहिलं की मोदी कोणाला तरी इथे रागवत होते, तर नेमकं काय घडलं होतं तिथे? कोण जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतं? नाही, काय आहे की इथे लोकच इतकी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करतायत की प्रत्येकाला मोदींपर्यंत पोहोचायचं आहे. कारण देशाचा पंतप्रधान वाराणसीतल्या रस्त्यावर रोड शो करतो आहे हे त्यांच्यासाठी नवं नसलं तरी त्यांची जी भावना आहे आणि एकूणच उत्स्फूर्त प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत. कदाचित त्यामुळे हा प्रकार घडला असावा किंवा कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे लोक आणि मोदी यांच्यामध्ये अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहिलं की मोदी तिथून कोणाला तरी बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, थोडेसे रागावले होते या सगळ्यामध्ये. लोक त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर फुलंही उधळतायत, मात्र हा सगळा गोंधळ टाळावा असं बहुतेक मोदींना वाटत असावं. इथे पुन्हा एकदा ते रागावल्याचं आपल्याला दिसलेलं आहे. दिनेश, एकूणच काय माहोल? जी दिनेश. हॅलो जी दिनेश, आता आपण पाहिलं की मोदी कोणाला तरी तिथे रागवत होते. आता पुन्हा एकदा हा रोड शो सुरू झालेला आहे. आता हा जो रोड शो आहे तो कुठपर्यंत पोहोचलाय? मगाशी आपण म्हणालात की 100 मीटर सुद्धा पुढे गेलेला नाहीये, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आता हा रोड शो कुठे पोहोचलाय? हा रोड शो अजूनही लंका परिसरात आहे आणि इथून पुढे तो अस्सी या भागात जाईल. अस्सी मधून तो बदयनी
सोनारपुरा, मदनपुरा, गदौलिया असं करत दशाश्वमेध घाटावर पोहोचेल. साधारण 2 तास आणखी लागू शकतात हे अंतर कापण्यासाठी आणि त्यानंतर गंगापूजन होईल. आणि गंगापूजनानंतरही मोदी हे डी पॅरिस हॉटेलमध्ये मोदींचा मुक्काम आहे आणि तिथे ते मान्यवरांना भेटणार आहेत. इतका प्रचार करूनही कुठेही मोदी हे थकल्यासारखे वाटत नाही. त्यांची देहबोली ही सकारात्मक आहे. त्यांचा गणवेश बघितला तर तोही त्यांनी त्याच्यातून एक वेगळा तिखट केसरी रंगाचा त्यांनी कुर्ता घातलेला आहे आणि गळ्यात उपरणं आहे आणि सकारात्मक अशी देहबोली आहे. सर्वांचं अभिवादन ते स्वीकारताना दिसतं आहे. त्यामुळे साहजिकच लोकप्रियता ही आहे आणि त्या लोकप्रियतेला ते तशाच उत्स्फूर्त पद्धतीने किंवा नम्रपणे प्रतिसाद देताना दिसतं आहे. आणि ही निवडणूक जिंकण्याची स्ट्रॅटेजी असू शकते आणि आपली जी प्रतिमा आहे ती देशभरात हे मेगा शक्ती प्रदर्शन जरी असलं तरी एकूणच पुन्हा एकदा आपण पंतप्रधान होणार असा आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीतून जाणवताना दिसतो आहे. राजकीय विरोधकांनाही आज त्यांच्या मतदारसंघातल्या लोकप्रियतेची प्रचिती पुन्हा एकदा आली असेल. त्यांच्या पाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, स्थानिक नेतेही आहेत, पण शक्ती प्रदर्शनात यशस्वी ठरले आहेत. गंगा पूजनाच्या वेळेस नेमकं काय होतं हे बघावं लागेल. नक्कीच दिनेश, आणि आपण ही सगळी दृश्य पाहतोय की आता हा रोड शो जो आहे तो पुढे सरकतोय. मोदींची गाडी जी आहे, ताफा जो आहे तो सगळा असा पुढे पुढे सरकताना आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र दिनेश, साधारण 1 किलोमीटरचं अंतर तरी पार झालेलं आहे का? कारण पुढचं 8 किलोमीटरचं अंतर आहे. कधीपर्यंत रोड शो पूर्ण होणार? तुम्ही म्हणता की 2 तासात होईल, मात्र सध्याची गर्दी पाहता तुम्हाला असं वाटतं की इतक्या लवकर हा रोड शो पूर्ण होईल? हा थोडा आता सध्या तो रोड शो संथ गतीने चालत असला तरी पुढे त्याला वेग येईल. पण गल्लीबोळातून म्हणजे अगदी अरुंद रस्त्यांमधूनही हा रोड शो होणार आहे. पण एकूण जर कार्यक्रम आणि वेळापत्रक बघितलं तर ते सर्व गणित त्यांना त्याची सांगड घालावी लागेल. त्यामुळे पुढे हा कदाचित रोड शो वेगाने होऊ शकतो आणि साधारण 2 ते 2.5 तासात मोदी हे गंगा पूजनासाठी पोहोचू शकतात अशी सध्या तरी शक्यता दिसते आहे. कारण पुढच्या कार्यक्रमांचंही वेळापत्रक त्यावर अवलंबून आहे. नक्कीच. आणि ही दृश्य आपण थेट पाहतोय वाराणसी मधली. मोदी या ठिकाणी आपल्याला अभिवादन करताना दिसत आहेत. प्रत्येकाला हात हलवून ते त्याचा प्रतिसाद देखील देत आहेत. आणि जिथून हा रोड शो जातोय त्या आजूबाजूच्या बिल्डिंग मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील केली जाते, फुलं उधळली जात आहेत त्यांच्यावर. आणि मोदी देखील आपल्या समोर असलेली फुलं जी आहेत ती इतर जे सगळे लोक आहेत त्यांच्यावर उधळताना इथे दिसत आहेत. आपण इथे पाहतो की अगदी कुठे नाही, म्हणजे ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी उभं राहून लोक इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघतायत, त्यांना अभिवादन करतायत. प्रत्येकाच्या हातामध्ये भाजपचा झेंडा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. भाजपची निशाणी त्यांच्या हातामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते. काही ठिकाणी आपण पाहिलं की मोदी स्वतःच या ठिकाणी घामाघूम झालेले आहेत. अर्थात प्रचंड उकाडा आहे वाराणसीमध्ये सध्या आणि फुलांचा वर्षाव देखील या ठिकाणी मोदींवर होते. आणि मात्र तो कुठेही असं कॉन्फिडन्स लो झालेला किंवा मोदी कंटाळलेले आहेत असं कुठेही या ठिकाणी दिसत नाही. मगाशी दिनेशने सुद्धा आपल्याला सांगितलं की खूप पॉझिटिव्ह अशी बॉडी लँग्वेज त्यांची या ठिकाणी दिसते. राजकीय निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख देखील आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी या सगळा माहोल जो आहे, जी गर्दी आहे त्या सगळ्याचं विश्लेषण केलेलं आहे, ते देखील आपण पाहूया. पण मग आता जी वेळ ठरली होती 3 वाजता रोड शो सुरू होईल, आता जवळपास 5 वाजले, 2 तास उशीर झालेला आहे रोड शोला. भाजप कार्यकर्तेही आता कंटाळले असतील. आता हे किती कंटाळले आता कळेल आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट मध्ये. कंटाळले आहे की ते म्हणून राहिले की ठीक आहे 2 तास लेट झाला का की इतका जास्त ऊन होता, इतकी ऊन होती, इतकी गरमी होती की त्यावेळेला जास्त टर्नआउटची शक्यता मला दिसतच नव्हती. मला असं वाटतं की 2 तास डिले जे केलं आहे ते स्ट्रॅटेजिक केलं आहे, का की एकदा संध्याकाळचा वेळी कमी टेम्परेचर झाला तर लोकांना सहज. मोदी एक महाराष्ट्रातून विशेषतः आक्षेप असतो, मोदी प्रसार माध्यमांशी संवाद का साधत नाहीत. अक्षय कुमार यांनी मुलाखत घेतली मोदींची, पण मोदी पत्रकारांना मुलाखत देत नाहीत असा महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचा आक्षेप आहे. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट मोदींवर हल्ला सुरू केलेला आहे. मोदी आणि शाह यांना राजकीय क्षितिजावरून हटवा असं ते आवाहन. आठवण असेल की 5 वर्ष आधी दिल्लीचा जे लुटियन मीडिया होता त्याला पण मोदींनी काही साक्षात्कार दिला नव्हता. त्यांचे बहुतेक जे स्ट्रॅटेजी आहे ते जे रिजनल लीडर्स आहेत, TV9ला किती खूपच लांब इंटरव्ह्यू दिला होता 2014 मध्ये. आता तुमचा चॅनल लॉन्च झाला त्याच्यामध्ये येऊन ते झाले. तर जितके इम्पॉर्टंट पत्रकार परिषद घेत नाही पण बहुतेक पत्रकारांना खूप अर्थ देतात.
वन ऑन वन इंटरव्ह्यू देतात, तुमचे Okay, संपादक आहेत त्यांना देतात. नाही, पत्रकार परिषद ज्यामध्ये सर्व आता का करत नाही ते मला कळत पण नाही. या रोड शो नंतर उद्याही अर्ज भरणार आहेत उमेदवारीचा, त्यानंतर काही पत्रकार परिषद आहे करू का? शकतात, मला माहिती नाही, करू शकतात, करायला पाहिजे. मी हे म्हणू शकतो की पत्रकार परिषद करायला पाहिजे, पण का करत नाही किंवा प्रश्नांचा भडीमार होईल, काही योजना, काही त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत, पत्रकार वैचारिक दृष्ट्या हे पण असू शकते आणि दुसरा हे पण असू शकते की त्यांना गरज नाही. गरज नाही का? हे पण का की तुम्हाला इंटरव्ह्यू देत नाही तेव्हाही तुम्ही इथे उभे आहे, आम्ही इथे उभे आहोत, आम्ही एक उभे हो, आहोत. बरोबर. म्हणजे आम्ही हे म्हणतो की पत्रकार परिषद का करत नाही ते म्हणू शकतात, मला गरज नाही. ओके. दोघेच ना की त्यांना असं वाटत असेल की माझी पॉप्युलरिटी पत्रकार परिषद नाही करतानाही माझी पॉप्युलरिटी हाई आहे, तर मला गरज काय? मी पत्रकार परिषद करू किंवा माझी पॉप्युलरिटीला प्रॉब्लेम आहे किंवा मला लोकांना जवाब द्यायचा आहे तर मी करू. मला असं वाटतं की आणखी त्यांना एक असं वाटत असेल की बहुतेक की मला गरज नाही. एक मुद्दा आहे की उद्या अर्ज भरणार आहेत त्यावेळेस एनडीएचे सगळे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, विशेषतः उद्धव ठाकरे उपस्थित राहत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना भाजप असा गेल्या 3.5 वर्षात संघर्ष झाला, त्यानंतर युती झाली, दबक्या आवाजात चर्चा आहे, काही वेगळी कारणं आहेत, पण उद्धव ठाकरे हे प्रधानमंत्री मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी येत आहेत. उद्धव कसं ठाकरे पाहता तुम्ही? गांधीनगरला पण गेले, अमित शहाच्या अमित शहा कधी गेले आणि इथे पण आले. म्हणजे तुम्हाला काय मेसेज आहे? मेसेज हे आहे की 3 वर्ष 4 वर्ष इतकी जास्त भांडण झाली दोघांमध्ये, पण इलेक्शनच्या वेळी एका संघात आले. असा हा एक हेही आहे. मी तुम्हाला उलट प्रश्न करतो. समज इमॅजिन करा तुम्ही की काँग्रेसचे एकांतिक एलाय पार्टनर किंवा काँग्रेसचे अलायन्सचे दुसरे नेत्यांनी राहुल गांधीला इतके शिवे दिले असते तर ते अलायन्स कंटिन्यू झालं असतं काय? नाही. इतक्या शिवाय द्यायचा नंतरही तो अलायन्स कंटिन्यू झाला तर त्याचा फक्त एकच अर्थ आहे की ह्या लोकांना माहिती आहे की अलायन्सची इम्पॉर्टन्स काय आहे. ह्या लोकांना हंगर फॉर विक्ट्री आहे. हे लोक फ्लेक्झिबल जास्त आहे काँग्रेसची लिडरशिप पॅकी म्हणजे कंपॅरिझनमध्ये. बिहारमध्ये 22 MP होते, त्याच्याकडून 17वरती फक्त कंटेस्ट करून राहिले. तिथे आपली मिशन निसे केली तिथे आणि गेले आणि सगळा माफीनामा करून की नाही आम्ही सांगत भेटूया, सांगत इलेक्शन कंटेस्ट करूया. तेच त्या लोकांनी महाराष्ट्रात केलं. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल की काय इतक्या भांडण झाला आणि अलायन्स झाला, पण मी एक चुनाव विशेषज्ञ प्रामाणिकतेने बघतो तर मला असं वाटतं की हंगर फॉर विक्ट्री ते ह्या लोकांमध्ये जास्त आहे. द किलर इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतात ते ह्या लोकांमध्ये जास्त आहे. पण असंही एक म्हटलं जातं आहे की समजा जर बहुमत मिळालं नाही, 220-225 पर्यंत जर थांबले आणि बहुमताच्या दिशेने जेव्हा जुळवाजुळव सुरू होईल, वाटतं शिवसेना तुमच्या बरोबर राहील किंवा शिवसेना मोदी यांना प्रधानमंत्री म्हणून पाठिंबा देईल किंवा नवीन नाव पुढे येऊ शकतं? शिवसेनाचा पूर्ण इंटरेस्ट महाराष्ट्रामध्ये. त्यांना सगळ्यात जास्त त्रास जे झाला आहे ते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचा पद त्यांच्या जवळ आला नाही. मला असं वाटतंय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीचा पद ते त्यांची इन्शुरन्स पॉलिसी आहे. BJPला जास्तपैकी जास्त काय करावं लागेल, त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचं पद द्यावं लागेल आणि इकडे 100% त्यांचा सपोर्ट कंटिन्यू राहणार. याच्यापैकी जास्त काही त्याच्यामध्ये इक्वेशन डोक्याला लावायसाठी आहे नाही. पण असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीत जरी युती झाली असली तर कदाचित विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतील. एक स्ट्रॅटेजी असू शकते, पुन्हा एकदा युती तुटू शकते, अशी शक्यता असेल किंवा BJPनी असं म्हटलं की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देणार नाही, त्यावेळीला तसं शक्यता असेल असं अजून असं वाटत नाही. का की हाराकिरी होणार. त्यांना शिवसेनेला पण माहिती आहे, उद्धव ठाकरे पण माहिती आहे की कितीही शिवे दिले पण एकटा गेले तर स्वतःची हाराकिरी होऊन जाणार आहे. त्यांना पण हे माहिती आहे. तेव्हाच ते आता फक्त थोडक्यात उत्तर हवं आहे की ज्या पद्धतीने राज ठाकरे सध्या नरेंद्र मोदींवर हल्ला करतायत, तुम्ही कसं पाहता? 2014ला पाठिंबा दिला होता पण आता ते मोदी यांना समर्थन देत नाहीयेत, त्यांच्या योजनांवर जोरदार हल्ला करता आहेत, त्यांच्या त्रुटी काढता आहेत बाहेर. फ्लेक्झिबल आहे त्यांचा पण वोट. इलेक्शनच्या नंतर ते लोक काय घेणार, ते काय त्यांचा रुख राहणार आहे ते पण तेव्हाच कळेल. मला इतका फक्त माहिती आहे की एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड एनिथिंग इज पॉसिबल. थँक्यू. जी हरिभाऊ, हे यशवंत देशमुख आहेत जे निवडणूक विश्लेषक आहेत. त्यांनी खूप छान विश्लेषण या सगळ्या. रामकदम येते मी तुमच्याकडे, फक्त हरिभाऊचं एक उत्तर घेते. हरिभाऊ, खूप छान विश्लेषण त्यांनी या ठिकाणी केलेलंच आहे. मात्र त्यांनी BJP आणि शिवसेना या म्हणजे एकूणच NDA साठी असं म्हटलेलं आहे की हंगर फॉर विक्ट्री आहेत हे लोक.
तेवढं करेज, तेवढं हे असं महागठबंधन किंवा काँग्रेस यांच्यामध्ये दिसत नाही. थोडं आपण मागे जाऊया. बघा, गोरखपूरमध्ये मान्य मुख्यमंत्री योगीजीच्या जागेवर जे निवडणुका झाल्या त्यावेळेस कोणाला वाटलं होतं का की गोरखपूर हे योगीजी हारतील म्हणून? कोणाला वाटलं नव्हतं. नाही, त्यावेळेस जे निकाल आलेत असाच प्रकार यावेळेस होणार आहे. आपल्याला काही असू द्या, किती मोठा मेगा शो असू द्या, परंतु या ठिकाणी मोदीजींच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्या ठिकाणी मोदीजी का चांगले पडू शकतात? कारण या उत्तर प्रदेशची परिस्थिती अशी आहे की 10 ते 12च्या वर येऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी 10 ते 12च्या वर सीटा ते आणू शकत नाही. म्हणून वाराणसी काही अपवाद नाही आहे. वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये जाईल. हरिभाऊ, काँग्रेसचं असं आहे का की म्हणजे आम्ही काही करणार नाही, भाजप स्वतः पडेल आणि मग आम्ही पुढे येऊ, स्वतःही प्रयत्न करायचे असतात? नाही, प्रयत्नाचा प्रश्नच नाही आहे. तिथे स्वतंत्र आम्ही उगीच लढतोय का? बरं, राम कदम यांच्याकडे जाऊयात. राम कदम यांना काही बोलायचंय. राम कदम, बोला. निखिला, मगाशी आपण म्हणत होतात की मोदीजी रागवले. तिथे रागवले वगैरे काही नाही. तिथल्या सिक्युरिटीना सांगितलं की लोकांना पाहू देत, लोक आणि ते यांच्यामध्ये सिक्युरिटीचा अडथळा नको, असं ते सिक्युरिटीला बाजूला व्हा म्हणत होते. आता मला तिथल्या बघणाऱ्या जे काही आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांचा मेसेज आला, तर त्याच्यामुळे तो आपला गैरसमज होता. आणि दुसरा भाग एक आपण मान्य करू, एवढी प्रचंड गर्दी की उत्साह, फक्त वन मॅन शो आहे, ते कोणाला सोबत घेत नाही. रोड शो होतात, काँग्रेसचे रोड शो होतात, सगळे कार्यकर्ते बाजूला असतात. राठोड साहेब, मोदीजी कधी आपल्या सोबत घेत नाही. राठोड साहेब, आपण ज्येष्ठ आहात, आपण चर्चेच्या प्रारंभीपासून एकच म्हणतो, एकमेकांच्या बोलण्यात आपण इंटरप्शन नको करूया. एक गोष्ट तुम्हाला कसली करावं लागेल, आपण बोलत असताना राठोड साहेब मी काही बोललो का? ही कसली सोबत सुद्धा ही कसली चर्चा आहे? ही कसली चर्चा आहे? ही कसली चर्चा आहे? कसली चर्चा? आता रोड शोची पहिल्या वेळेपासून प्रारंभीपासून रोड शोची चर्चा आहे. त्यामुळे पहिल्यापासून राम कदम थोडक्यात बोला. राठोड साहेब, आपण सन्माननीय ज्येष्ठ नेते आहात. पहिल्यापासून मी आपल्याला म्हणतो आहे, कोणत्याही चर्चेत समोरचा बोलत असेल तर आपण न बोललं तर ते व्यवस्थित लोकांना एवढीच विनंती आहे. मुळामध्ये ही गर्दी काय दर्शवते? ही गर्दी दर्शवते मोदींवरचं प्रेम लोकांचं कमी झालेलं नाही. माध्यमांनी किंवा विरोधी पक्षांनी खूप गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले, पण त्या अनेक गैरसमजानंतर सुद्धा जनसामान्यांमध्ये, गोरगरिबांमध्ये मोदीजींची सुनामी सुप्त लाट आहे. आणि ती सुनामी सुप्त लाट ही लोकांना आता कळणार नाही, 23 मेला कळेल. त्याच्यामुळे ही गर्दी, मी तर 2014च्या गुगलवर जाऊन पिक्चर्स पाहत होतो, 2014 पेक्षा अधिक मोठी गर्दी आज आहे. बरं राम कदम, थोडंसं थांबा. आता आपल्याबरोबर हेमंत देसाई आणि राही भिडे मॅडम सुद्धा आहेत. राहीजी, बोला. नाही, काय हे जे आता सांगतायत दोघे जण, ते अशी, आता ते राम कदम म्हणाले की सुनामी सुप्त आहे. सुनामी सुप्त कशी असू शकेल, हा एक मुद्दा आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे आणि मोदी विरोधी सुप्त लाट आहे. मोदी विरोधी सुप्त लाट म्हटलं तर ते आपण म्हणजे लॉजिकल तरी वाटतंय. त्यामुळे ती आहे. आणि म्हणूनच म्हणजे विकासाचा मुद्दा बाजूला सारून जो 2014 मध्ये जी दृश्य स्वरूपातली लाट होती ती विकासाच्या मुद्द्यावर होती आणि आता ती विकासाच्या मुद्द्यावर नाहीये. आता हिंदुत्व हा त्यांचा बेस आहे, जो पूर्वी जेव्हा त्यांना सत्ता मिळाली तेव्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मिळाली, राम मंदिराच्या मुद्द्यावर मिळाली. आता त्यांना माहिती आहे की विकास तर आपल्या हातून होत नाहीये आणि त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवाद काढलेला आहे, देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न काढलाय, लोकांच्या भावनेना अशा तऱ्हेने हात घालण्याचं काम केलेलं आहे. आणि आता सुद्धा मागच्या वेळेला पांढरा कुर्ता घातला होता, या वेळेला भगवा घातलेला आहे. आणि हा एक संदेश दिलेला आहे की देशाची सुरक्षितता हा एक भावनिक भावना भडकवण्याचा प्रकार. आणि आता सध्या जो आपण रोड शो पाहतोय, मोदींची गाडी जी आहे ती अशी हळूहळू पुढे सरकते आणि मोहल्ल्यांमधून खरं तर हा रोड शो जातोय आणि त्यामुळे अतिशय अरुंद असे रस्ते या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणाहून देखील हा रोड शो जातोय. मोदींवर या ठिकाणी हार देखील फेकले जात आहेत आणि मोदी देखील ते हार एका हाताने झेलतायत असे आपल्याला तिथे दिसत आहेत.
आणि आता सध्या आता 6:15 वाजलेले आहेत आणि त्यामुळे थोडासा अंधार पडत जाणार आहे आणि त्यामुळे देखील ही जी दृश्य आहेत ती कदाचित आपल्यापर्यंत तेवढ्या क्लॅरिटीनं येऊ शकणार नाहीत. मात्र इथे आपण पाहतोय की मोदी अजूनही इथे लोकांना अभिवादन करतायत. जसं मी म्हटलं की छोट्या छोट्या रस्त्यांवरून मोहल्ल्यांमधून सगळ्यात जुन्या अशा प्राचीन अशा मोहल्ल्यांमधून खरं तर हा रोड शो जाणार आहे. तसा रूटच आहे त्याचा आणि त्यामुळे इथून लोक त्यांच्या अंगावर हार फेकतायत आणि मोदी देखील ते असे लिहिलेल्या हातात घेत आहेत आणि प्रत्येकाला अभिवादन करताना या ठिकाणी आपण मोदींना पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय की अंधार होतो या सगळ्या ठिकाणी आणि म्हणूनच मोदी दिसावेत लोकांना यासाठी या गाडीवर लाईट्स जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत जेणेकरून मोदी दिसतील लोकांना, त्यांचं अभिवादन त्यांना करता येईल. गाडीच्या आत अशा प्रकारे लाईट्स लावण्यात आलेले आहेत जेणेकरून या अंधारामध्ये सुद्धा मोदी प्रत्येकाला या ठिकाणी दिसतील. इथे जसं मी म्हटलं की प्राचीन मोहल्ले आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. अजून मोदींना अभिवादन करतायत. सगळा हा रस्ता जो आहे तो साधारणतः 8 किलोमीटरचा आहे. 1 किलोमीटर साधारणतः आता पार झालेला असेल. त्यानंतर थोडासा वेग घेईल हा रोड शो कारण अंधार होतोय. त्याआधी गंगेची आरतीही करायची आहे मोदींच्या हस्ते. एकूणच सगळी ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मगाशी आपण लाटेचा उल्लेख केला होता. तर सुनामी नाही मात्र सुप्त लाट आहे असं राम कदम यांचं म्हणणं आहे इकडे. तर राहीजी असं म्हणतात की नाही नाराजीची सुप्त लाट या ठिकाणी असावी. मात्र एकूणच हा सगळा जर माहोल पाहिला तर सगळ्याच ठिकाणी त्या ह्याचा परिणाम दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो मोदींचा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.